आज मी दीदींच्या घरी आली. दीदींच्या घरी मायका देवीच्या सवासणी येत्या आणि ह्या दीदींना तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये, कारण माझ्या व्हिडिओमध्ये सहसा दीदी असतातच आणि सगळ्यात एक्सपर्ट आहे त्या. आता बघू दीदीने आज स्पेशली सवासणी येत्या म्हटल्यानंतर काय काय बनवले. हां दीदी, काय काय बनवले आज तुम्ही? आज मी दाखवते, चल तुला काय काय बनवले ते. हे केलेत मी पोळी, तेलाच्या पोळ्या. हां तुम्हाला लय मस्त येते त्या ना. ओह, बघितलं खावं असं वाटायला लागले. दीदी एकदम मस्त करते त्या पुरणाच्या पोळ्या, एकदम भारी असतात. छान पुरणपोळी केले. तर दीदीने किती मस्त पोळ्या केल्यात बघा, तेलातल्या पोळ्या येतात. दीदीनं लय छान पोळ्या करता येतात. हे तळण तळले, ते सेपरेट आहे. हो. हे वेगळं, हे वेगळं तळण. म्हणून तळण तळण पद्धतीची कटाची आमटी. झणझणीत खमंग झणझणीत झालेली आहे. आणि कटाची आमटी झणझणीत. कलर बघून कळलं असेल की किती झणझणीत असेल. हे आहे देवासाठी घुगऱ्या. आमच्या देवीला घुगऱ्याचा मान असतो. हे घुगऱ्या केलेलं आहे. हे मी थोडस दूध गरम करून ठेवलेलं आहे. आपलं केरलाचं स्पेशल स्पेशल मिल्मा आहे का? मला वाटलं पशु. केरलाचं दूध. हे भज्जी केलेले आहेत. ढेर सारी भज्जी. पकोडे ढेर सारी पकोडे. भज्जी आपलं महाराष्ट्राचं फेमस भज्जी केलेला आहे. जिरा राईस. हे भात. दीदी मनी प्लांट किती छान ठेवले हो. मी कट केला अशा अगोदर आणि छान आलं मनी. म्हणजे मला आवडतं, म्हणजे मला आवड, मुळातच आवड झाडांची, त्यामुळं तरी पण आता काय मला जास्त होत नाही. विशेष खरंच वया म्हणून होत नाही. लय नाही वय झालं तरी आम्ही आता हाफ सेंचुरी गाठली की काय वाटत नाही हो दीदी. चल, आपल्याकडे गुळवणी करतात ना. हो, गुळवणीची ही आहे गुळवणी. पोळ्या बरोबर गुळवणी पाहिजेच. त्या गुळवणी असल्याशिवाय पोळ्याला म्हणजे मजा येत नाही पोळ्या खाताना. आणि ह्याचं तात्पर्य गुळवणी करण्याचा अशा, फक्त ह्या गुळामध्ये हे असते, कॅल्शियम असते. आणि हे गुळवणी खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात कॅल्शियमची जरा वाढ होते, म्हणून गुळवणी करतात. हे काय दूध नाही, हे नाही. आणि पोळीला गुळवण्याशिवाय टेस्टच नसते. म्हणजे सायंटिफिक पण आहे, ती पण आहे, दोन्ही पण आहे, धार्मिक पण सायंटिफिक. हे आमच्याकडे आंबील करतात आमच्या देवीला. खरं म्हणजे आंबीलचा मान असतो अगोदर. आंबील, घुगऱ्या. हे काय मी दूध टाकून ठेवले. आणि कोणाला एक्स्ट्रा, कोणाला गुळवणी आवडत नसेल त्यांना त्याच्यासाठी दूध केलेलं आहे. हे भाजी बनवलेली आहे. पण आपल्या गावाकडे मेथीची, शेपूची, तांदळाची वगैरे अशी करतात, पण इथे भेटत नाही, म्हणून मी आपली इथे भेटते ती राजगिऱ्याची. हा, हे येणीला दुर्डी द्यायचं पोळ्या दिल्या ना भरपूर. हो, दिले. परत हे पापड ठेवलंय. हे बघा आपलं सगळे पापड वगैरे काय काय. तिने एवढं मस्त सगळं जेवण बनवलंय. आता थोड्या वेळाने पूजा होईल आणि खायचं वगैरे करायचं. पूजा सवासनींना जेवायला घालायचं. पहिल्यांदा पूजा असते, नंतर केले असं नाही. तुला जर इच्छा झाली सवासनी आपल्या घरी जेवलेल्या चांगले असते. सगळेच करतात. काही असं काय नसते की आपल्याला इच्छा सुद्धा आपण आपल्या घरी एक 7 सवासनी 9 सवासनी घालवून आपण हे करतोय. कारण हे केलेलं चांगलंच आहे ना, म्हणजे चांगलं देवासाठीच करतोय. आपल्या घरात पण कुणाचा तरी हात धुतला ना म्हणते, म्हणजे पुण्य मिळतं. आणि खरं पहिल्यातलं जे आहे ना, हे बरोबर आहे. हे आता सगळं मोडत चाललंय. पण मला वाटतं असं आमच्यासारख्यानं कुठेतरी ह्याला जिवंतपणे ठेवलं पाहिजे. नाही तर मग हे बाबा मी केलं तर तुला माहिती होणार ते करत होत्या. असं आहे. माझ्या मुलींना माहित होईल, राज म्हणाल त्याच्या बायकोला की बाबा हा मी असं करत होते, तू पण कर. मला वाटते सकाळी 8-8:30 स्टार्ट केले. मग 2 फ्रेंड्स आलेल्या मदतीला, त्या दोन्ही करून पटापटा करून पटापट 1 किलो डाळ घातली. आणि बघा आता आम्ही केरलामध्ये राहून सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं सगळं सणवार इकडे साजरे करतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं पण असे व्हिडिओ छान असतात. सर्वांनी बघत जावा, सबस्क्राईब, लाईक करत जावा. शिकला कारण अशा माझी खास फ्रेंड आहे. फ्रेंड म्हणण्यापेक्षा माझ्या मुलीसारखी ती आहे, कारण एवढी माझी मुलगी मला आहे. त्यामुळे वाटते माझ्या मुली
आशाचा आणि म्हणजे खूप सांगायचं तात्पर्य एवढंच की आशाचा स्वभाव खूप छान आहे, मला तर खूप आवडतो आणि सगळ्यांना प्रेमळ, सर्वांना मिळून मिसळून घेणारी अशी आशा आहे. आणि तिचं युट्यूब चॅनल अजून दिवसेंदिवस जास्त व्ह्यूज वाढू देत आणि तिला काय कुठले कार्ड भेटतात ते काय मला माहित नाही, ते मिळू दे एवढीच माझी सदिच्छा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महिन्याला सण असतात है ना दीदी, आणि दीदी प्रत्येक सण साजरा करतो, म्हणजे आम्ही पण करतो, पण दीदींचं लय आटा सण असतं, म्हणजे सगळं देवा धर्माचं, घर व्यवस्थित चकाचक है ना दीदी. म्हणजे मी कशी असली तर चालेल पण घर स्वच्छ हे मुळातच आहे म्हणजे. तर दीदीनी घर किती छान ठेवलंय बघा, मस्त घर आहे यांचं. हे बघा इथं आहे डायनिंग एरिया, केरलाची जी कपाट असतात ना ट्रेडिशनल पद्धती तशी पद्धतीचं कपाट ते आम्ही अगोदरच बनवून घेतलेलं. तुम्ही ऊस कुठून आणले हो दीदी? ऊस बाहेर ऊस लावलेत, म्हटलं कोण आले बायका कोणाला हवे असलं तर एक एक देऊन टाकायचं, घेऊन भरपूर ऊस येते. इथे पण प्लांट ठेवले ते वाटतं भरपूर, सगळीकडे इंडोर प्लांट्स. आणि मंदिर एकदम मस्त आहे दीदींचं, वरती असं आहे. आणि इथं एक मिनटं, हां असं लुक आहे याचं. ओपन करा दीदी. केरला पद्धतीचं मंदिर, हो मस्त भारी मंदिर आहे. कोमल होती तेव्हा सारखी रांगोळी काढायची आहे की नाही, तिला वेळ होतं रांगोळी काढायचं. किती छान पूजा मांडली दीदीनी. ओके. पण सवासणी वगैरे कार्यक्रम करतात, पण मला मुळात हौस आहे ना, कारण मी कधी गावी असताना सवासणी होत नाही. मग आता मग आमच्या सासूबाईने विचारल्यावर त्या म्हटल्या काय नाही, तुला जर इच्छा असेल, तुला आवडत असेल तर करत जा. मग मला आवडतं करायला देवाचं सगळं आणि ती मी करत असते. आणि शेवटी देवाला मी म्हणत असते माझी भोळी भावडी सेवा स्वीकार कर. सिटिंग एरिया म्हणजे हॉल आहे आणि बाहेर बघूया, बाहेर असं सीट आउट. केरलामध्ये घर लय मस्त आहे, ती इथे बसायला केलंय त्यांनी मस्तपैकी. आणि रांगोळी छान काढली. कोणी काढली? मीच काढली, मस्त काढली. 5 मिनिटात मी रांगोळी काढली ना, आत गेली आवरायला. आणि बाहेर बघा किती जागा आहे, क्लीन करायला त्रास होत असेल ना दीदी? ते काय माणूस लावले की 2 दिवस झालं माणूस आहे. ह्याच्यात गवत लय येते ह्या फरशीमध्ये. गवत दीदी काढते सगळं. मी आले बघ, तू बुश सारखं म्हणले ना, आशा सेम बुश सारखं आले बघ. ओके, म्हणजे दीदी कट करत जावा, भारी आलंय. हे बुश सारखं आशा मला म्हणलेली कट करा दीदी बुश सारखं, सेम बुश सारखं. ह्याला आपण हे पण मणी पण आशा घालू शकतोय, असं डेकोरेट करू शकतो हे झाड. हो, आणि ती क्रिसमसच्या वेळेस पण लाइटिंग नाही तर छोटे छोटे बॉल ह्या प्रत्येक ह्याच्यात बसतात, मणी बसतात. मी एकदा लावलेले सगळं मणी. मला वेळच इकडे पण भरपूर जागा आहे, लय मोठं पटांगण आहे यांचं. ओ माय गॉड, किती मोठं आहे. कुठे? हो ऊस बघितलं का? आपण महाराष्ट्रीयन माणसं कुठे पण जावा ऊस लावणार आहे ना. छान आणि गोड आहे ऊस. किती छान. 4-5 काढलेत ऊस, म्हणलं कोणाला पाहिजे. किती भारी आलं ते. आणि हे मी अंदोरी मी एका झाडापासून मला वाटतं 100 झाडं केलेत. खरं? ती तुम्ही अजून काढली तर 100 होतील. खरं? ह्याचा कलर डार्क होता, पण ऊन लागलं ना पांढरं पडतंय. मग नाहीतर प्लांट भरपूर होती ना दीदी. एक पॅन्ट आहे तिकडे आहे, किंवा इथं किती आहे, पाहिजे असेल तर तुला घेऊन जा, मी काढूनच टाकणार. गावी जाताना नीती आणि फ्लॅट मध्ये. हा ही नको येते का तुम्हाला? नको, थोडी नाही जा, तुला मी पाहिजे होती आणि तितकी नंतर कधी तुला पाहिजे. आता आम्ही एका महिन्यात जाणार आहे, त्यावेळेस नीती. भारी वाटते ना इथे वॉकिंग करायला, खेळायला किती भारी. दीदी आपण इथे पंचमी सेलिब्रेट करूया. आता आहे ना? मी म्हटलं मी आणते बांधून घेऊया आपण इथं झोपाळा बांधून. आज खरंच बायकांना मी विचारलं होतं की आपण झोपाळा खेळूया का, त्याला आपण जरासं प्लास्टिकची आहेत म्हणजे फुलं वगैरे लावून डेकोरेशन करू, शूट बीट. नैवेद्य भरायला लागलेत. मायकाला आणि हे 2 पोळ्याचं बिरोबाला असं असते. इंडिया एक
अशा देवाला पण मान्य पैसे निघाले. ते व्यवस्थित सगळं ह्याच्यामध्ये काय काय घालायचं असतं सगळं घातलंय. झालं ना आता? ओटी भरायचं सगळं साहित्य अरेंज करून ठेवलंय. नारळ, ब्लाऊज पीस आणि टॉवेल टोपी घालण्यासाठी 2 टॉवेल टोप्या, हे ओटीला घालायसाठी तांदूळ, अडकून सुपारी. झालं सगळी तयार. तर दीदी एकदम मस्त चहा करतात, तसं त्या सुगरणच आहे, त्या प्रत्येक गोष्ट चांगली असते. दीदी काय स्पेशल? हे स्पेशल चहामध्ये हे आहे गवती चहा, गावाकडला असा असतो. मग आपलं एकदाच आणून ठेवायचं. फक्त मला चहापूड जास्त आवडते, पण ती कमी चालत नाही आवडत. चहा पावडर जास्त असली तर टेस्टी लागतं. टेस्टी. हा नाहीतर त्याचं आता साखर जास्त गोड नसतो माझा चहा, आणि केरलामध्ये जास्त हा, नसतं नसतोच. गोड. आपण तरी पण मी तर आता पूर्ण गोड कमी केले. आता हे कोणाला आवडते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असते. मिरची ह्याच्या अगोदर. आता हे दुधाचा नंबर. ओके बास दीदी किती दूध होत आहे. असं ते चहा चांगला लागतो. मलाच मुळात आवडत आहे. मी तुला एकदा कोरा करतो म्हणलेले आवडते का? कोरा पेत नाही. नाही पिते आता. आता पिते. तर उद्या दीदी पण आल्यात आहे. उशीर झाला उद्या दीदी. तुझ्या तिथे स्वयंपाक करून गेल्या. होय का? मस्त गरगरीत चहा बनलाय. आता केरलामध्ये कोणकोणती फिरण्याची ठिकाणं आहेत किंवा केरलाचं नक्की जेवण कसं असतं, इथलं क्लायमेट कसं असतं, इथल्या मंदिराविषयीची माहिती बरीचशी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलद्वारे सगळी काही समजून जाईल. तर आता सगळं झालं आहे, हळदी कुंकू लावून घेतलं की पूजा स्टार्टच होणार आहे. तर पटापटा टाईम कसा गेला कळलं पण नाही. सगळे एकत्र असल्यानंतर लगेचच टाईम जातो आणि गावी असल्यासारखं फील होतं आहे. खरं सांगायचं तर गावी असल्यानंतर असं सगळे हळदी कुंकवाचे कार्यक्रम, सवासणी वगैरे असतात, तसंच वाटायला लागले. आम्ही केरलामध्ये आहे असं वाटतच नाही. उद्या वाटे आहे ते 2 पाहिजे. दोन पाहिजे. थोडंसं घालायचं. झालं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरलाचे टूरचे व्हिडिओज प्लस केरलाचे फेस्टिवल कोणकोणते असतात, केरलाची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न मी व्हिडिओद्वारे करत असते. आणि आम्ही इथं केरलामध्ये राहूनसुद्धा आपलं महाराष्ट्रीयन सणवार कसं साजरं करतो ते पण तुम्हाला या चॅनलमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमधून बघायला भेटेल. आणि ज्यावेळेस आम्ही गावी जातो त्यावेळेस गावाकडचं पण बरंचसं ब्लॉग मी टाकत असते. मस्त पूजा झाली आणि आता सगळ्या सवासणी जेवण करायला बसलेत. तर जेवण करण्याच्या अगोदर ज्या सुवासिनी येते त्यांचं पाय धुवायचं असतात आणि नंतर हळदी कुंकू लावतात असं असतं. म्हणजे अशी पद्धत आहे. मायेका देवीच्या सवासणी घालतात ना त्यावेळेस. सो फ्रेंड्स, पहिल्यापासून शेवटपर्यंत वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता दीदीने सगळ्यांची ओटी पण भरून घेतली. थँक्यू फॉर वॉचिंग. येणारे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा.